जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक या पदासाठी माहितीच्या अधिकारातून पुढे आलेला आहे की किती जागा या रिक्ती आहेत वनरक्षक या पदासाठी। तर बघा 11/12/2024 प्रधान मुख्य वन संरक्षण वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय। विषय माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळण्याबाबत। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, विषयांकित आपलेकडील संदर्भ क्रमांक 2 माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत 30/11/2024 रोजी अर्ज या कार्यालयास संदर्भीय शासनपत्र क्रमांक 1 4/12/2024 दिनांक 5/12/2024 रोजी प्राप्त झाला असून त्यात आपण खालील माहिती मागितलेली आहे। बघा काय माहिती मागितलेली होती। डिसेंबर 2024 पर्यंत ठाणे, नागपूर, कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षक घटक किती जागा रिक्त आहेत, वनवृत्ता वाईज माहिती द्यावी असे प्रश्न विचारलेला होता आणि त्या संबंधित उत्तर सुद्धा आलेला आहे। बघूया किती रिक्त जागा आहे या वनवृत्तामध्ये। तर बघा व्यवस्थित टेबलच बनवून दिलेला आहे त्यांनी। तर पहा, राज्यातील एकूण मंजूर भरलेली रिक्त पदे सप्टेंबर 2024 अखेरपर्यंतची, ठीक आहे। म्हणजे ही माहिती केव्हापर्यंतची आहे, सप्टेंबर 2024 पर्यंत ज्या रिक्त पद आहे त्यांची। आपल्याला महत्त्वाचं काय तर रिक्त पदे, आणि रिक्त पदे बघा कुठे दिलेली आहे, एकदम शेवटी दिलेली आहे। एकूण पदे आहे जर आपण बघायला गेलो तर 1358 पदे ही रिक्त आहे वनरक्षक या पदासाठी। कोणत्या वनवृत्तामध्ये किती आहे ते आता बघूया आपण। तर बघा सुरुवातीला त्यांनी दिलेला आहे चंद्रपूर। तर मी थोडं झूम करतो। तर पहा चंद्रपूर वनवृत्तामध्ये एकूण रिक्त पदे आहेत 46, ठीक आहे। त्यानंतर गडचिरोलीमध्ये आहे 217। पुढे बघा नागपूरसाठी आहे 87, अमरावतीसाठी आहे 267, यवतमाळसाठी आहे 68, प्रमुवंससाठी आहे 1, पुणेसाठी आहे 16, धुळेसाठी आहे 218, नाशिकसाठी आहे 68, औरंगाबादसाठी आहे 50, त्यानंतर ठाणेसाठी आहे 291 आणि कोल्हापूरसाठी आहे 29। असे एकूण आपण जर बघायला गेलो तर 1358 पदे ही रिक्त आहे वनरक्षक या पदासाठी। आपल्याला माहिती आहे की काल 2 दिवसाआधी वनसेवक या पदासाठी माहिती आलेली होती आणि आता माहितीच्या अधिकारातून वनरक्षक या पदासाठी फॉरेस्ट गार्ड या पदासाठी रिक्त पदेची माहिती आलेली आहे। तर जी पण भरती निघेल ती 1358 पेक्षा जास्त पदासाठी भरती निघणार आहे। तर जे विद्यार्थी वनरक्षक या पदासाठी तयारी करत आहे किंवा वाट बघत आहे त्यांनी तयारी सुरू ठेवावी, कारण की भरपूर अशा जागा रिक्त आहे आणि भरतीसुद्धा लवकरच निघू शकते। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।